नमस्कार, मी अतिशय गौड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ हे आहेत। मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दिलीप भोईर हे 2024च्या विधानसभेचे अध्यक्षाची निवडणूक लढवली होती आणि 33,000 मतं घेतलेली होती। मित्रांनो, तर त्याच्या मागचा इतिहास मला सांगायची काही आवश्यकता नाहीये। जनतेच्या मनामध्ये छोटम शेठ काय बोलतील याच्यासाठी अथक मेहनत करून ही मुलाखत मी घेत आहे। मी छोटम शेठ यांच्या जिल्ह्याच्या घरी आहे। 9 वाजलेले आहेत आणि तरी सुद्धा ही मी तुमच्यासाठी, जनतेसाठीच आणि छोटम शेठ यांच्या समर्थकांसाठी खास करून मुलाखत घेत आहे। शेठ, तुम्ही पूर्ण जे काही भूकंप, हादरे, धक्के विधानसभेला दिलेत आणि त्याच्यानंतर 5-6 महिने उलटून गेले आणि 5-6 महिन्याच्या नंतर सुधाकर घारे यांना राष्ट्रवादीने परत घेतलं, तसे तुम्हाला सुद्धा परत घेतील भारतीय जनता पार्टीवाले, अशी एकंदरीत सगळीकडे चर्चा होती। परंतु तसं काही झालं नाही। या 21 तारखेला तुम्ही शिवसेना शिंदे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तर शेठ, ज्या वेळेला तुम्ही विधानसभेच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढला आणि नंतर अशी काय वेळ आली की तुम्हाला पुन्हा त्याच पक्षाच्या आमदारासोबत जावं लागलं? नक्कीच सर्वांना माझा नमस्कार। आज आतिशजी गायकवाड यांची अनेक वेळेला माझ्या मुलाखत त्यांनी घेतलेली आहे। म्हणजे विधानसभेच्या अगोदरही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला तेव्हाही माझ्या अनेकदा मुलाखती घेतल्या आणि विधानसभेमध्ये देखील ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधात लढलो त्यावेळेलाही त्यांनी मुलाखत घेतल्या। आतिशजी, आपल्याला मनापासून नमस्कार। आपण आज माझी मुलाखत घ्यायला आला तर तुम्ही विचारला प्रश्न की असं काय उद्भवलं की जेणेकरून ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्याच विरोधात तुम्ही पुन्हा त्यांच्याबरोबर गेलात, म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करता। हे सत्य आहे। आपण सर्वांनी बघितलं की येणाऱ्या 21 तारखेला माझा पक्षप्रवेश हा शिंदे गटामध्ये झाला। स्थानिक आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली आणि भरतशेठ गोगावले मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली माझा पक्षप्रवेश झाला। सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही विचारलं की का असं परत ते ज्यांच्याबरोबर विरोधात लढला त्यांच्याबरोबरच तुम्ही पुन्हा पक्षात प्रवेश केलेला। विधानसभेची निवडणूक होऊन साधारणतः 6.5-7 महिने झाले। मी वारंवार भारतीय जनता पार्टीकडे माझं जाणं झालं। प्रदेशाचे प्रभारी अध्यक्ष असतील किंवा सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे अध्यक्ष म्हणून ज्यांनी कामकाज बघितलं विधानसभेच्या अगोदर, आता मंत्री महोदय आहेत, आताही विधानसभेचे ते प्रदेशाचे अध्यक्ष। मी अनेकदा गेलो, माझी हेअरिंग ही झाली तिकडे, मी त्यांना भेटलो, माझी हेअरिंग झाली। अनेकदा जाऊन त्यांना भेटलो। जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून धैर्यशीलजी पाटील ह्यांच्याकडे वारंवार गेलेला आहे, त्यांना फोनही केलेला आहे की आमचं कुठेतरी एकदाच इन करून घ्या, म्हणजे जेणेकरून आम्हाला कामकाज करण्याची पुन्हा एकदा संधी राहील। पण इथलं स्थानिक नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचे काही असे नेते आहेत ते पहिल्यापासूनच ज्या वेळेला मी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हा ह्या 2 पक्षाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेमध्ये जाऊन तेव्हाही मी विरोधच केला होता आणि त्यावेळेला महायुती होती आणि शिंदे गटाच्या विरोधात मी अख्ख्या विधानसभेमध्ये जेवढ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होती तेव्हा त्यांच्या विरोधात लढलो। मग तो इतर जो पक्ष होता ज्याच्यातून मी भारतीय जनता पार्टीत आलो त्या पक्षाच्या विरोधातही आणि शिंदे गटाच्या विरोधातही ग्रामपंचायतीत लढलो होतो। नंतर कालांतरानंतर साधारणतः सरळ ॲप करणं, ते साधारणतः 38,000 सरळ ॲप केले होते, 18,000 नमो ॲप केले होते, 60,000 घरोघरी जाऊन घर चलो अभियान पत्रका वाटली होती। हे सगळंच काम मी भारतीय जनता पार्टीचं, कारण मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणं फार आनंदात वाटत होतं। कारण आहे त्याचं, कारण केंद्रात राज्यात सरकार आहे म्हणून नाही, तर मी एका कमल नागरिकची 6वा वर्धापन दिवस होता बँकेचा आणि त्या वर्धापन दिवसामध्ये मी गेलो होतो। त्यावेळेला मला वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ताच मी प्रवेश केलाय तर फार मोठा थाटामाटामध्ये माझा सत्कार समारंभ वगैरे होईल असं मला ते वाटत होतं एकंदरीत। तिथे गेल्यानंतर आम्ही सगळे खाली वरती सगळे ज्यांनी 1900 साधारणतः आणीबाणीच्या काळामध्ये आणि बाबरी मशिदीच्या याच्यामध्ये बरंचसं त्यांनी काम केलं। त्यावेळेला त्यांना कारावासही झाला,
त्यावेळेला आणीबाणीच्या वेळेला कोणाला 2 दिवसाचा, कोणाला महिन्याचा, कोणाला 2 वर्षाचा असा कारावास झाला. तिथं गेलो आणि त्यांचं जेव्हा मी स्पीच ऐकलं, ज्यांना कारावास झाला, ज्या वेळेला आणीबाणी आली किंवा बाबरी मशिदीच्या याच्यामध्ये त्यांनी जेव्हा भूमिका बजावली तेव्हा त्यांना कारावास झाला, तेव्हा तिथं बसून मी मनावरती, छातीवरती हात ठेवला आणि बोललो की आज खऱ्या अर्थाने मी योग्य दिशेवरती आलो. कारण देशाची संस्कृती काय असायला पाहिजे त्या संस्कृती बरोबर आलं आणि मग मी कामकाजाला सुरुवात केली. आज तुम्ही विचारलं की तुम्ही शिंदे गटामध्ये का आलात म्हणून, ह्या साऱ्याच गोष्टी आहेत. मी काही सगळ्यांची कोणाशी हे नाही करणार. तुम्ही मागच्या वेळी कोणाच्या तरी माझ्या मुलाखतीमध्ये तुम्ही मुलाखत दिली, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की कोण कोणाचा वचपा करणार. तर मी वचपा करणारा कार्यकर्ता नाहीये. माझं राजकारण हा सरळ आहे, सरळ लोकांसाठी आहे, लोकहितासाठी आहे, लोकांसाठी करणार आहे. ज्यांना ज्यांना जिथं जिथं अडचण आहे, मग प्रशासन कुठंतरी जर काही एखादी अडचण तयार करत असेल किंवा एखादी गोष्ट प्रशासन कोणावर तरी जर आपलं हे लागत असेल तर तिथंशी हा दिलीप भोईर उभा राहणार आहे, म्हणजे छोटं उभा राहणार आहे. प्रत्येक हॉस्पिटल असेल, महसुली विभाग असेल, अजून पोलीस स्टेशन असेल, तिथं जिथं जिथं अन्याय अत्याचार आहे तिथं तिथं दिलीप भोईर छोटम हा प्रत्येक वेळेला उभा आहे. आज मी राजकारण ज्या वेळेला विधानसभेला, ज्या वेळेला मी 2 वेळेला जिल्हा परिषद निवडून आलो, तर मला एक या माझ्या मापगाव मतदारसंघामध्ये 11 ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. 11 ग्रामपंचायती आहेत आणि 11 ग्रामपंचायतीमध्ये मी राजकारण करताना मी जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विचार नव्हता करत की आपल्या विधानसभेमध्ये लोकांनी निवडून दिला. 2दा समाज कल्याण विभागही मी सांभाळला आणि 2 टाइमचा इथला सलग निवडून येणारा मी सदस्य. आणि ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलो आणि ज्या वेळेला महाराष्ट्र आणि केंद्र सरकार ह्याच्या योजना असतील किंवा बाकी गोष्टी घडामोडी ज्या आहेत त्या मी अनुभवल्या, त्याच्यात मला वाटलं की आपण बरोबर ते दिसलं. पण इथल्या स्थानिक राजकारण्यांना माझी भूमिका पटली नाही, त्यांनी वरपर्यंत कोणाला कळवलंही नाही किंवा माझ्याबद्दलचं मी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. मी मान्य करतोय की विधानसभेला मी उभा राहिलो आणि तो फॉर्म भरला, तेव्हाही मी कोणाशी तरी चर्चा करूनच तो मी फॉर्म भरला होता. फॉर्म भरला त्याच्यानंतर मला लास्ट मोमेंटला माघारी घ्या म्हणून सांगण्यातही आलं होतं. पण तिथं माझी भूमिका होती की ज्या जनतेने आपल्याला सर्वांनी एकत्रित येऊन सांगितलं की यावेळेला निवडणूक लढणं अपेक्षित आहे, आपण निवडूनही येऊ शकता, या भूमिकेत दिला. आणि नंतर पक्षाने माझ्यावरती 6 वर्षाचं निलंबनाचा पत्र दिला. मला 6 वर्ष निलंबन करण्यात आलं. त्यानंतर ही रास्त आहे, कुठल्याही पक्षात गेल्यानंतर कुठल्याही पक्षाच्या विरोधात जर भूमिका घेतली तर ही कारवाई होतं, हे मला मान्य आहे, हे मी स्वीकारतो. मी काय त्याच्याबद्दलचं भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना मी त्याच्यात काही म्हणत नाहीये, कारण तो माझा हे नाहीये. कारण ज्याच्या विरोधात भूमिका घेते ते पार्टी त्यांना ती भूमिका घेते. पण त्याच्यानंतर वारंवार मी बोलत होतो की मला दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा आपण आपल्याला मला एकदाच इन करून घ्या, असं मी प्रत्येकाला वारंवार सांगत होतो. पण बरेच दिवस झाले, कोणीच काय त्याच्याकडे दुर्लक्षित होत झालंय. माझे लोकहिताचे कार्यक्रम हे चालूच असतात. मग तुमचा वृक्षारोपण असेल, मेडिकल कॅम्प असतील किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनांचे कॅम्प असतील, आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा ज्या ज्या योजना आहेत त्या तिथपर्यंत नेणं, रेशनिंग कार्ड बनवणं असेल, आधार बनवणं असेल, सगळ्या गोष्टींमध्ये अशी ठिकठिकाणावरती माणसं नेमून ठेवलेली आहेत की जेणेकरून तालुक्याच्या किंवा विधानसभेच्या कुठल्याही टोकावरचा माणूस आला तर त्याला ती सुविधा मिळायला पाहिजे, अशा भूमिकेत जाऊन घेतला. आणि मग जर अशा गोष्टीला कुठल्या तरी पार्टी बरोबर असणं गरजेचं आहे, हा मी विचार केला. आणि मग कुठल्या पार्टीचा, आता ज्या पार्टीतून मी अगोदर सोडून आलो होतो त्या पार्टीत तर जाणार नव्हतो. कारण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की स्वतःची जे फाउंडर मेंबर आहेत, ज्या पार्टीमध्ये फाउंडर मेंबर आहेत, ते कोणाच्या तरी जहाजाला कंटाळून त्यांनीही दिशा बदलली की बाबा भूमिका बरोबर नाही आहे म्हणून त्यांनी दिशा बदलली. मग ते कोण असतील तुम्हाला माहिती आहे, त्यांनी आताच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश वगैरे करून घेतलेला आहे. आणि त्यांनाच ते फाउंडर म्हणजे त्यांच्या दादा परदाद्यांनी हा पक्ष उभा केला. जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष होता आणि एक टायमाला तर 1 मताने सरकारही केंद्राचं पाडलं होतं त्यांनी. अशा पद्धतीचा जर त्यांच्याकडे पक्षाची हे होती, मग तुम्हाला कंटाळून लोक तुमच्यातूनच निघून दुसऱ्या पक्षामध्ये जातात, ही कितपत गोष्ट चांगली आहे. आणि ह्या अशा गोष्टी बघताना मी सगळ्या बघितलं
आणि आज मी भारतीय जनता पार्टीतून मी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला. मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी तिथेही होतो, अगोदरच्या ज्या पक्षात होतो तिथेही मी कधी कोणाशी हात मिळवणी किंवा कोणाची काय केलं नाही किंवा आर्थिक व्यवहाराशी जडणघडण करून मी त्या पार्टीला कधी हे दिशाहीन नाही केलं. मग नंतर मी भारतीय जनता पार्टीत आलो. भारतीय जनता पार्टीत आलो, मी निर्णय घेणारा माणूस आहे. पार्टीने जर मला तेव्हा सांगितलं असतं की बाबा आत्ता ग्रामपंचायती आपल्याला लढायच्या नाही, नंतरचं काय असेल ते, ती भूमिका होती. पण ठीक आहे, आपण तिथेही भूमिका घेऊन होतो. आज मी शिंदे गटात आलो. इथेही मी सर्व शिंदे गट म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही नमस्कार करतोय. आणि इथल्या स्थानिक नेतृत्व म्हणून महेंद्र शेठ दलवी आहेत. ह्यांच्या विरोधात अनेकदा मी ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असतील, मी अनेकदा त्यांच्या विरोधात लढलेला आहे. पण आता जिथं मी आलोय तिथं मी प्रामाणिक आहे. म्हणजे माझ्या बरोबर असणारे कार्यकर्ते आता जो पक्षप्रवेश झाला त्यावेळेला साधारणतः 3,500, 4,000, 5,000 लोक तिथे आले होते पक्षप्रवेशाला. हे सर्व आम्ही सांगितलं होतं महेंद्र शेठना की आपले लोक बोलवू नका, आम्ही आमचे लोक घेऊन येतो. ज्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, ज्यांच्याबरोबर विश्वासाने काम केलं, ते लोक आपल्या पक्षप्रवेशामध्ये येतील. त्यावेळेला साधारणतः 4-5,000 पब्लिक तिथे पक्षप्रवेशासाठी आली होती आणि त्यांच्याबरोबर आज पक्षप्रवेश केलाय. मी आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब असतील, मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षप्रवेश केला. सामंत साहेब असतील, त्याच्यानंतर इथले महेंद्र थोरवे असतील. मी प्रामाणिक कार्यकर्ता आणि प्रामाणिक पार्टी वाढवण्यासाठी पुन्हा एकदा जोरात कामाला सुरुवात केलेली आहे आणि करणारी आहे. आजच आमच्या इथे मानसीताई दलवी म्हणजे जिल्हा परिषदेच्या सन्माननीय पक्षप्रतोद ह्या आज एक आमच्या ब्रिजचं ओपनिंग होतं आणि तिथे आज त्या आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की 20 वर्षापूर्वीचा ग्रुप ग्रामपंचायत जिराड आणि आज 2025ची जर ग्रामपंचायत बघितली तर सगळे रस्तेही व्यवस्थित आहेत, लोकांना सुविधाही व्यवस्थित आहेत आणि आज त्या ब्रिजचं आम्ही ओपनिंगही त्यांच्या हस्ते केलं. मी पुन्हा एकदा त्या पक्षाबरोबर निष्ठेने काम करेन, प्रामाणिक काम करेन, माझ्यामध्ये हेवे दावे नसतात. हो काय, म्हणून आता अजून आमचा एकदा महेंद्र शेठ दलवी साहेब आमदार यांना सांगेन की एकदा मनोमिलन म्हणून एकदा एकत्रित बसून बैठक होणं गरजेचं आहे आणि त्या बैठकीनंतर कामाला जोरात सुरुवात होईल. कारण येणाऱ्या काही महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका ह्यांची निवडणूक आहेत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत. तर त्यासाठी जोरात पुन्हा एकदा हा पक्ष किती वाढवताना येईल. त्यांनी ऑलरेडी 2 टर्म हे सन्माननीय विधानसभेचे सदस्य झालेले आहेत. म्हणजे त्यांना मी ताकद वाढवणं नाही, त्यांची ऑलरेडी ताकद आहे. कारण ते एक नाही दुसऱ्यांदा ह्या विधानसभेमध्ये एक आमदार सेकंड टाइम निवडून कुठलाच आला नाही. एकदा समजा जर काय अमुक आलाय तर लगेच दुसऱ्यांदा तोच आमदार परत झाला. तो हा एकमेव आमदार आहे, तो म्हणजे महेंद्र शेठ दलवी आमदार साहेब आहेत. त्यांनी पहिल्या निवडणुकीत ते जिंकले, साधारणतः बऱ्याच फरकाने मताने निवडून आले. त्याच मताने आताही ते निवडून पुन्हाही आलेले आहेत. हो काय, तर त्यांना आपण सांगू की आपली ताकद आहे, पण त्याला आमची एक जोड म्हणून तुमची असलेली 1,11,000 समथिंग जी काय मतं आहेत ती आणि आम्हाला पडलेली 33,500 मतं आम्हाला पडली. 33,500 मध्ये ही जर दोन्ही मतं एकत्र आली तर साधारणतः 45,000 मतदान होते. 45-46,000 मतदान. तर तो पक्ष आज तुम्ही आमदार आहात, त्याच्यात आमची थोडीशी खाडी चावटा म्हणून जोड झाला. आज ही मतांची त्याला जोडणी झालेली आहे आणि हा पक्ष नक्कीच या विधानसभेमध्ये चांगलं काम करेल. शेठ, येणाऱ्या म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या 2025 मध्ये रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. ज्या पद्धतीने सध्या सुनील तटकरे आणि शिंदे गटामध्ये वादविवाद आहेत, तर ह्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही 2दा सदस्य आहात, सभापती होतात समाज कल्याणचे. ही आताची जी 8 तारखेची निवडणूक आहे, कारण की अजूनपर्यंत मला वाटते कित्येक वर्ष शकाप झेडपी हारलेलं नाहीये. तर ह्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये, आगामी झेडपीच्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल? नक्कीच मी ज्या पक्षाबरोबर आहे
तो पक्ष स्ट्रॉंगली उभा आहे अगोदरच, त्याला आमची जरा जोड मिळाली. महेंद्र शेटनी मी त्या दिवशी म्हटलं की संघर्ष संपला आणि पाठिंबा वाढला. ती खरी गोष्ट आहे. त्या भूमिकेत जाऊन आता मी जोरात काम करेन पक्षासाठी. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, महायुती केंद्रातही आहे, महाराष्ट्रात आहे, जिल्हा परिषदेलाही त्यांची ते भूमिका घेतील. कारण मी कार्यकर्ता असा आहे की या विधानसभेच्या जरी मी विधानसभेला उभा राहिलो तरी पक्षाच्या भूमिकेमध्ये राहून ही विधानसभा आणि त्या विधानसभेमध्ये असलेल्या 10 जिल्हा परिषदेच्या सीट आहेत आणि 2 नगरपालिका आहेत आणि त्याच्यामध्ये 2-2.5 पंचायत समिती येतात, पण 2 पंचायत समिती आहेत. तर त्या ह्या वेळेला 100% महायुतीच्याच राहतील. भूमिका अशीच दिसते. कारण आता त्याच्यामध्ये आमची 33,500 मतं वाढली आणि त्यांची 1,11,000, तर कुठं जोडणी होणार आहे? नाही होणार आहे. पक्ष हा वाढणार आहे आणि या वेळेला त्यांची भूमिका आणि जिल्हा परिषदेच्या 10चे 10 सीट ह्या विधानसभेच्या या महायुतीच्या येतील. नाही कोणाला काहीच या वेळेला त्यांना काय असं काय शेट, तुमचे प्रवेश झाला 21 तारखेला. त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षांनी नेत्यांनी तुमच्यावर काही टीका केली आहे, त्याबद्दल काय सांगा? त्यांनी असं म्हटलं की घाणेरडं राजकारण. तुम्ही तर दादा पडदादा तेव्हापासून तुम्ही राजकारण करत आलात. तुम्ही इथल्या स्थानिक नव्हत्यातही. तेव्हा माझे वडील म्हणजे विठ्ठल बालाराम भोईर, रामचंद्र भोईर, गिरधर शेठ आणि हे नेहमीच काँग्रेसच्या विरोधात राहून भूमिका घेणारे शेका पक्षाचे खरे नेते होते. मग आमच्या इकडे असतील प्रभाकरजी राणे असतील, इकडे शेका पक्षाबरोबर असलेले स्वर्गीय मधुशेठ ठाकूर असतील. हा शेका पक्षाचा बालेकिल्ला होता आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर लढणारे माझे वडीलही, माझे ह्या जिराट ग्रामपंचायतीमधले अनेक, मग ते रामचंद्र भोईर असतील किंवा गिरधर शेठ असतील, महादेव थले असतील, असे अनेक असंख्य त्यांच्याबरोबर लोक होते. पण इथं वर्चस्व ह्या सगळ्याच ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचं असायचं. तेव्हापासूनचा मी शेका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. नंतर मी आमचे स्वर्गीय प्रभाकरजी सदाशिव राणे हे त्यांना देवाज्ञा झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलांबरोबरही आम्ही होतो आणि त्यांच्याबरोबर असताना एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी आली. काम करत 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 मी इथपर्यंत आलो. नंतर ग्रामपंचायतीला 2008 साली उभा राहिलो आणि ग्रामपंचायतीला अपक्ष निवडून आलो होतो. 4 सदस्य निवडून आले आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर आम्ही ज्या पक्षामध्ये होतो ना त्या पक्षामध्ये आम्ही स्वतः पक्ष प्रवेश करून घेतलो आणि इथे त्यावेळेला 10 ग्रामपंचायती काँग्रेसच्या होत्या आणि एकच शेका पक्षाची धोकोड्याची होती, एकच. मी ज्या पक्षात प्रवेश केला ना तेव्हा इथे आजच्या कंडिशनला 10 ग्रामपंचायती शेका पक्षाच्या झाल्या होत्या. मग ही भूमिका तुमच्या वेळेला आम्ही नाही घेतली का? आम्ही तेव्हाही भूमिका घेतली ना. 10 काँग्रेसच्या होत्या, त्या चेंज करून 10 शेका पक्षाच्या केल्या. मग भूमिका आम्ही घेणारे आहोत ना. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही आत्ता आलात आणि आता जर तुम्ही सांगत असाल किंवा आमच्यावरती ट्विट करत असाल तर ते अत्यंत वाईट आहे. तुम्हाला ज्या वेळेला आम्ही जर कोणाच्यात पक्ष प्रवेश केला, राजकारणाचा भाग आहे. ज्याला तुमच्याकडे होत्या तेव्हा तुम्ही तुमची भूमिका निभावली, आम्ही प्रामाणिक भूमिका निभावली. त्यांच्याकडे आम्ही प्रामाणिक भूमिका निभावली ना. आम्ही कधी पक्षाकडे कधी काय मागितलं नाही, काहीच नाही. तुम्ही दिलेलं होतं त्याच्यावरती आम्ही चालत होतो. तुम्ही काहीतरी दिलं पण आम्हीही लोकहित म्हणून तुमच्या बरोबर राहिलो. तुमच्यासाठीही मी मागाशी सांगितलं की 10 काँग्रेसच्या तर 10 शेका पक्षाच्या करून टाकवल्या. ही भूमिका होती. मग आता तुम्ही घाणेरडं राजकारण, आम्ही जेव्हा 1,11,000 समथिंग आमदार महेंद्र शेठ दलवींची या विधानसभेमध्ये मतदान आहे आणि आम्हाला 33,500 मतदान झालं. हो काय? आम्हाला जेव्हा 33,500 मतदान झालं मग आमच्या घराकडे तुम्हाला माणसं पाठवण्याची गरज काय होती? आमचं राजकारण तुम्हाला जर घाणेरडं वाटलं तर त्यावेळेला आमच्याकडे माणसं पाठवण्याची गरज काय? आमच्या पक्षामध्ये या म्हणून. ही भूमिका तुम्हाला कशी वाटते? मग तुम्हाला आमची गरज वाटली की नाही म्हणून तुम्ही आमच्या घरापर्यंत माणसं पाठवली. आणि मग जर मी विचार करून जर मी एखाद्या पक्षामध्ये किंवा शिंदे गटामध्ये पक्ष फिरवलं तर ते लगेच घाणेरडं झालं.
अशा पद्धतीचं ट्विट केलं तुम्ही की हे राजकारण बघून मला आनंद वाटतं, एवढं घाणेरडं राजकारण. अरे तुमच्या बरोबर कितीतरी लोकांनी तुमच्यासाठी जेव्हा एका पक्षाबरोबर होतो तेव्हा अनेक गोष्टी घडामोडी झाल्या. जरा थोडा आत्मपरीक्षण करा. लोकांनी तुमच्यासाठी जो एक नंबरचा जिल्ह्यामध्ये पक्ष होता त्या पक्षासाठी लोकांनी बरंच काय केलं, बरंच काय हे केलंय, त्या गोष्टी जरा आठवा ना. तुम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. बघा ना, आज वयाच्या 70-75 वर्षाचे लोक सुद्धा येऊन आम्हाला सांगतात की छोटम अशी भूमिका आहे, अशी भूमिका आहे, आम्ही तुमच्या बरोबर येतो. अरे साधा माणूस आहे, मी कार्यकर्ता, मला राजकारण महाराष्ट्र केंद्राचं नाही माहिती. पण ज्या वेळेला तुमच्या बरोबर राहून जेव्हा मी शिकलो, जेव्हा राजकारणाची भूमिका बघितली, तेव्हा वाटलं की बाबा आपण बरोबरच्या दिशेवरती आहोत. आणि जेव्हा तुम्हाला आमच्याबद्दलची आत्मीयता नाही राहिली तेव्हा आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये गेलो, भारतीय जनता पार्टीत गेलो. आज भारतीय जनता पार्टीला आम्ही वारंवार सांगितलं, त्यांनीही आमच्याकडे थोडंसं दुर्लक्षित केलं. मी नाराज कुठल्याच पक्षावरती नाहीये, मी कोणावरती टीकाही कधी करत नाहीये. पण ज्या वेळेला तुम्ही जेव्हा टीकेचं अस्त्र उठवता ना तेव्हा आम्हाला हे बोलावं लागतं. आणि कशासाठी? आम्ही तुमच्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत, अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्या हिशोबाच्या पलीकडच्या. तुम्हाला त्या आम्हाला आठवत नाही का? विचारा ना तुमच्या सासऱ्यांना वगैरे विचारून बघा, घरवाल्यांना जरा विचारून बघा की कशा भूमिकेमध्ये आम्ही काम केलेलं आहे ते. का कधी काय पैसे किंवा काय कधी मागायला आलो का? कधीच नाही आलो आम्ही. इलेक्शन ही स्वतःच्या ह्याच्यावरती लढलो. एक गोष्ट असं म्हटलं गेलं त्याच्यामध्ये की सर्वात घाणेरडं राजकारण असेल तर इथं. आता आमचं तुम्हाला घाणेरडं राजकारण दिसायला लागलं का? तुमच्या बरोबर होतं तेव्हा घाणेरडं नव्हतं का ते? तुमच्यासाठी केलं ना आम्ही पण, मग ते आता घाणेरडं वाटायला लागलं. सर्वात वाईट गोष्ट आहे की असं बोलणं. आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो? मी लोकहित जपणारा माणूस आहे, लोकांसाठी काम करणार आहे. त्याच्यानंतर दुसरा एक ट्विट केलं त्यांनी की असं सांगितलं की एकाने थर विकलं, एकाने थर विकलं, एकाने झिराट विकलं. म्हणजे पक्ष प्रवेशाची पार्श्वभूमी बघितली. ज्या वेळेला 1,45,000 मतं एकत्र आली त्यावेळेला तुम्हाला काय हार्टला इफेक्ट झाला का? तेव्हा तुम्हाला हे वाटलं का अरे हे राजकारणाचा भाग आहे, तर कोण कोणाच्या जाईल, कोण कोणाच्या येईल, कोणाच्या जाते? बघितलं तुम्ही महाराष्ट्र, सकाळी शपथविधी होते, संध्याकाळी मोडते. बघितलं तुम्ही जवळून बघितलेलं आहे की आम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आणि एवढं राजकारण होत असताना तुम्ही सांगितलं की एकाने थल विकला, एकाने झिराट विकला. मी मायबाप जनतेला एकदम नम्रपणे नमस्कार करतोय. ज्या ग्रामपंचायतीमध्ये माझ्या मिसेसनी 10 वर्ष सरपंच म्हणून बघितलं आणि हे शेतकरी कामगार पक्षाबरोबर असताना 10 वर्ष सरपंच म्हणून कामकाज बघितलं. त्याच्यानंतर अगोदर आमचे प्रवीणजी कदम होते, 2008 सालची गोष्ट बोलते, त्यावेळेला प्रवीण कदम होते, तेही इथे 5 वर्ष सरपंच होते. 15 वर्ष शेतकरी कामगार पक्षाबरोबर प्रामाणिक काम केलं, एकदम प्रामाणिक. आणि ना कुठली शासकीय चोरी मारी न करता. आणि त्यांनी सांगितलं की एकाने थर विकला, एकाने झिराट विकला आणि जमिनीचे दलाल म्हणून आम्ही हे केला. मी जर कोणाच्या दलालासाठी किंवा कोणाच्या बांधावरती जाऊन जर जमिनीचा व्यवहार केला असेल ना तर झिराट मधल्या एकाही माणसाने सांगावं की छोटमने आमची जागा विकली किंवा विकण्यासाठी आला होता. मी तुमच्या घरी येऊन भांडी घासे. ज्यांनी ट्विट केलंय ना ते ना लायकीचे आहेत, ना लायकीचे आहेत ते. कारण जर मी कोणाची जमीन विकली असेल तर मी तुमच्या घरी येऊन भांडी घासेन, हेही मी आज सांगतो. जनतेने खऱ्या अर्थाने प्रामाणिक अगदी काम करणारा नेता आहे. आणि विकलं, इथले धनिक आहेत त्यांना पत्र तुम्ही देता हो सायकली मागण्यासाठी. आमच्या मोदींकडनं तुम्ही 2 की 3 की 4 की 5 हजार सायकली घेऊन गेलात. ज्या ग्रामपंचायत मध्ये जो मोदी आमच्या इकडे राहतोय त्यांना त्यांच्याकडे सगळ्या वाडी वस्त्यांवरती पत्र देऊन ठेवलेत. तुमच्या संस्थेच्या आणि संस्थेच्या कारभाराखाली तुम्ही काम करताय. अरे स्वतःकडे एवढी मोठी कंपनी आहे, त्यातले कधीतरी 100 रुपये तर द्या. एवढं जर तुम्हाला वाटतंय आम्ही विकलंय काय, थलवाल्यांनी विकलंय काय आणि झिराडवाल्यांनी विकलंय, आमच्या विकण्यावरती तुम्ही डिपेंड आहात का? मग तुम्ही आमच्या ग्रामपंचायत मध्ये येऊन लोकांना पत्र देऊन ते लोकांना का वाटप करताय?
तुमची स्वतःची एवढी मोठी कंपनी आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, आज समुद्रामध्ये अनेक तुमची यंत्रणा चालू आहे, ते तुम्हाला दिसत नाही आहे का? तुम्ही कमावलं कुठून? इकडूनच कमावलं ना. हे कळत नाही. एखाद्यावरची टीका करायची आणि सर्वात वाईटातली वाईट गोष्ट बोलले. एक वाईट गोष्ट बोलले. काही दिवसापूर्वी आवासमध्ये एक आमच्या राणे कुटुंबाचा एक हादसा झाला. त्याच्यामध्ये वाद झाला आणि वादातून एक आमच्या नेतृत्वाचा तिथे जीव गेला. फार वाईट गोष्ट होती ती. असं व्हायला नाही पाहिजे होतं. मग त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं माहिती आहे? ज्या बाईने म्हटलंय ना ते अत्यंत वाईट म्हटलंय की बोलतं त्या मर्डरमध्ये देखील ह्या थलवाल्याचा आणि ह्या झिराडवाल्याचा हात आहे. नाही हो, तुम्ही जरा पोलीस स्टेशनला एखादं पत्र द्या. त्यांचा आजही त्यांच्याकडं CDR मागा ना. आम्ही कधी त्या लोकांशी 5 वर्षात जर एखादा शब्द बोललो असेल ना, दोन्ही ज्यांच्या घरी देवाज्ञा झाली त्यांनाही आणि ज्यांनी केली त्यांच्याबरोबर आमचा 5 वर्षात एखादा तरी कॉल झाला असेल ना तर आम्ही मान्य करू. तुम्ही कोणाचा अर्थ कोणावरती लावता? तुम्हाला जर राजकीय पोळी जर भाजायची आहे तर कोणाला तरी बदनाम नको ना करू. एवढ्या खालच्या घराचं राजकारण मी आजपर्यंत नाही बघितलं. बघा ना, ते आमच्याच बरोबर होते. ज्यांचा जीव गेला ना ते आमच्या बरोबर होते, आमच्याशी काम करत होते. ते अत्यंत वाईट वाटलं. तुम्ही जेव्हा असं कोणाच्यावर तरी टीका करताय ना, फार वाईटातली गोष्ट आहे. बघा ना, आमच्या दोघांचे CDR चेक करा ना. आणि अजूनही तुम्हाला जर आमच्याबद्दलची शंका आहे, मांडवा सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही मर्डर. त्यांची अजून चार्जशीट जायची बाकी आहे. 90 दिवसानंतर चार्जशीट जाते. अजूनही तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा, पोलीस स्टेशनला जाऊन. आज ते सगळे आरोपी गजाआड आहेत. ज्यांनी केलंय ते, ज्यांच्याबद्दल म्हणायला पाहिजे ना, त्यातलं कोणताही इव्हिडन्स किंवा कोणताही आरोपी बाहेर नाही आहे. त्याच्याबद्दल तुम्ही जे म्हणताय ते पोलीस यंत्रणेचं काम करतंय. आम्हाला जर दोषी तुम्ही बोलताय की त्याच्यामध्ये आमचा हात आहे, महेंद्र शेठ असेल किंवा छोटम असेल, फार चुकीचं आहे. थलवाला असेल किंवा झिराडवाला असेल तर फार चुकीचं कोणाला तरी ट्विट करताय. तुम्हाला राजकीय पोळी अशी भासता येणार नाही. आम्हाला ही अपक्ष राहून एका साईडला महायुती होती, एका साईडला महाविकास आघाडी होती. 3 पक्ष घेऊन तुम्ही लढलात. तुम्हालाही 83 हजार मतदान झालं. आणि त्या जनतेचा तर विचार करा. आपण कोणाबद्दल काय बोलतोय? मी तर जनतेला सांगन की हे सर्वात दलबद्री कारभार काम चालू आहे. आणि तुमच्या सारख्याच ज्या वेळेला ज्यांच्याबद्दल तुम्ही ट्विट केलं होतं की ज्यांनी ड्रग्ज आणि याच्या संदर्भात, आणि तुमचा चपलेने थोबाड फोडला रे बॅनरवरती. एवढं गलिच्छ पद्धतीचं असू शकतं. आणि दुसऱ्याच्यावरती बोलायची गरज काय? राजकारणाच्या ठिकाणावर चालू आहे ना, तो प्रत्येक जण करत आलेला आहे. आपण आपली भूमिका कशी बजवायला पाहिजे? लोकहितासाठी 83,000 मतं मिळाली. मी जनतेला सांगेन हे फार चुकीचं आहे. आम्हाला 33,000 मिळाला, आम्ही कोणावर टीका नाही करत. आम्ही नियतीला बोलतोय. नियतीला जी गोष्ट मान्य नाही म्हणून छोटा आमदार झाला नाही. अरे मला तर 33,500 मतं पडली, तुम्हाला 83,000 मतं पडली. तुम्ही कोणाबद्दल काय बोलायला पाहिजे, कशा पद्धतीचं राजकारण व्हायला पाहिजे? 2013 साली मी माझी जमीन नृपाल शेटनी विकत घेतली होती किंवा त्याच्या कोणत्या तरी माणसाला विकत दिली होती. मग मी असं म्हणावं का? आम्ही नाही कोणाची जमीन विकली, नाही कोणाला लुबाडलं, नाही कोणाकडनं चोरी मारी करून पैसे कमवले, नाही. इथल्या ग्रामस्थांना विचारा, जे विरोधक आहेत ते बोलणारच आहेत, ते मान्यच आहे. पण 1600 मतदान तुमच्या बरोबरच आम्ही उभे राहिलो विधानसभेला. या ग्रामपंचायत मध्ये 1598 मतं पडली मला आणि 2 पोस्टल म्हणजे 1600 मतदान झालं. आपल्याला 65-70 मतदान झालं फक्त आणि आमदाराला 400-450 मतदान झालं.
बघा ना जरा कंपॅरिझन कुठं होतंय का, कुठं कसं होतंय ते बघा तर खरं. आणि आमच्याबद्दल बोलताय. अहो मी कधी कोणाची जागा नाही विकले, एक जागा नाही, कोणाच्या बांधावर जाऊन नाही विचारलं. मला जर कोण विचारायला जागा विकायची आहे, बाबा मी काय ते करत नाहीये, कोणाला दुसऱ्याला सांग जागेचं. कारण आमच्या बापाच्या वाट्याला जमीन नाही आली, म्हणून मी लोकांची जमीन कधी विकायला नाही. जमिनीचे मोल आम्हाला माहिती आहे. एक जमीन आम्ही 28 गुंठे घेतली होती. त्या शेतीमध्ये शेती करायला गेलो पहिल्यांदा, तेव्हा माझे बाबा माझी आई ढसाढसा रडली, माझा मोठा भाऊ रडला. आमच्या वाट्याला पहिल्यांदा 25 गुंठे जागा आली, ती पण विकत घेतली होती आम्ही. 1998ची गोष्ट बोलते मी, त्यावेळेला जागा घेतली होती आम्ही. कशाला लोकांच्या जमीन विकू? इथं विचारा जरा, फिरा गावातला, जर कोण बोला ना की छोटा आमच्या बांधावरती जागा विकायला आला होता, कधीच नाही गेलो आणि विकलीही नाही. आणि लोकांना सांगते का विकूही नको. अरे तुम्ही सौदा करताय लोकांबरोबर, तुम्ही इथल्या धनिक, मुंबईतून धनिक आले त्यांना पत्र देऊन त्यांच्याकडनं मागताय, ते बघा ना जरा. आज एवढी मोठी कंपनी आहे, तिथं किती मोठा भूखंड आहे, तुमचा स्वतःचा किती आहे आणि बाकी इतर भूखंड किती आहे बघा ना. आमचा तिथला कोळी समाज, तिथले अनेक लोक स्वतःच्या उदरनिर्वाहापासून लांब राहिले. तिथे नाही राहिली मच्छी वगैरे, त्या लोकांना नाही मिळत. बिचारे 12, 13, 15 हजार रुपयांनी सिक्युरिटी गार्डचं काम करतायत. बघा जरा, आत्मपरीक्षण करा. तुमच्याचकडे होती पूर्ण सत्ता, जिल्ह्याची पूर्ण सत्ता तुमच्या हातामध्ये होतं. का ते सगळं निष्ठून गेलं? म्हणून अजूनही आपल्या सुधारणा आणणं गरजेचं आहे. आपण उच्च शिक्षित बोलताय स्वतःला. अरे आम्ही 13 वर्ष मच्छीमारी बोटीवर राहून आम्ही कोणावरती टीकास्त्र नाही करत, पण ज्या वेळेला आमच्यावरती होतं ना त्यावेळेला आम्ही बोलतो, नाहीतर आम्ही कोणाशीच बोलत नाही. ज्याचा त्यांनी राजकारण करावं, ज्याच्या पद्धतीने असेल तो त्यांनी राजकारण करावा, पण कुठलंही सूडबुद्धीचं राजकारण पोजी भाजण्यासाठी नाही, करू नये. एक शब्दही विधानसभेमध्ये मी पूर्ण उभा राहिलो, पण मी ज्या पक्षातून आलो ते कधी बोललो नाही. आणि ज्यांच्याबरोबर त्यांना अनेक शब्द बोललो, मी अनेक शब्द बोललो. आपल्याबद्दल एकही शब्द काय असा वावगं बोललो नव्हतो. आज ज्यांनी पक्ष सोडून आलेत ना, ते आमच्या कनकेश्वर फाट्यावरचा रस्ता पक्ष सोडून आलेत. त्यानंतर मिळालेलं काम 800 मीटरचा काम मिळाला होता, 450 मीटरचा काम केलाय. बाकी मी आमदार साहेबांना ते पत्र देणारच आहे की पुढचं राहिलेले 350 मीटर कधी होणार, दुसरा अर्थसंकल्प येईल तेव्हा काही. मग ते बाकीचे 350 मीटरचे पैसे खाल्ले का? अरे ज्या वेळेला मी धोकोड्याला, तुमचेच लोक आहेत ते हो, ज्या वेळेला धोकोड्याला मी भारतीय जनता पार्टीत गेलो, राहुलजी नार्वेकर साहेबांना विनंती केली की धोकोडा तळाव ते मेन रस्त्यावरती अलिबाग देवस रोड हा रस्ता होणं गरजेचं आहे. आणि तिथूनच धोकोडे मेन रस्ता ते 1 नंबर धोकोड्याच्या वरती जाणारा रस्ता आहे गायचोला, ते रस्त्याचा मी त्याच्याकडे मागणी केली आणि त्यांनी लगेच 70 लाख रुपये मंजुरी दिली राहुलजी नार्वेकर साहेबांनी. धोकोडा तलाव ते मेन रोड पर्यंत अलिबाग रेवस रोड, आणि तिथूनच वरती जाणारा रस्ता आहे अलिबाग रेवस रोड मेन रोड ते गायचोला, हा याला 40 लाख रुपये टाकले. आणि ज्या वेळेला एस्टिमेट करायला गेलो मी सार्वजनिक बांधकामाकडे, त्या वेळेला त्यांनी सांगितलं की ह्याच्या दोन्ही रस्त्याचे पैसे मंजूर होऊन त्याची अर्ध बिलही निघाली. तुमच्या बरोबर होते, त्याच पक्षातून आता भारतीय जनता पार्टी. आणि त्यावेळेला मला ते बॅनर काढावे लागले लगेच 8-15 दिवसांनी. म्हणजे 2020ला रस्ता मंजूर 2024च्या पहिल्या महिन्यामध्ये बनवण्यात आला. मला बॅनर काढावे लागले. तो 1,10,00,000 निधी दुसऱ्याकडे वापरला. जर ते मी नसतं केलं ना धोकोड्याच्या रस्त्याच्या संदर्भात, तर तो रस्त्याचा अख्खा बिल 1 कोटीचा खाल्ला असता. एवढी वाईट परिस्थिती आहे. तेव्हा कळलं आम्हाला की हे दोन्ही रस्ते मंजूर आहेत. आणि जेव्हा भूमिका घेतली तेव्हा रस्त्याला सुरुवात झाली. आम्ही नाही असं काय करत.
मित्रांनो, आज तुम्ही आजची मुलाखत घ्यायला घरपर्यंत आला, कारण गेले अनेक दिवस तुम्ही बोलत होतात की मुलाखत होणं गरजेचं आहे. आमच्यावरती ट्विट केलं म्हणून तुम्हाला सांगतो, फार वाईट पद्धतीने, फार वाईट वाटलं. इकडे वाटलं हार्डला, माणूस डोक्यातून विचार करतो फक्त, पण मी हार्डवरून विचारित करतोय, पण हार्डवरून प्रत्येक गोष्ट करत असणे आणि प्रत्येक गोष्टीची योग्यता काय असायला पाहिजे. तर माझ्याबरोबर ही 200-250 कार्यकर्ते रात्रंदिवस फिरत होते ना, आम्हालाही त्यांचा विचार आहे. माझा स्वार्थ म्हणून मी आमदार महेंद्र दळवी साहेबांच्या शिंदे गटामध्ये नाही गेलोय, एकनाथजी उपमुख्यमंत्री याच्यात नाही गेलो. आम्हालाही विचार आहे, आमच्याबरोबरही कार्यकर्ते फिरत होते. तेही त्या गावामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचा आहे, त्याला उपसरपंच व्हायचा आहे, सरपंच व्हायचा आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे किंवा एखादा जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचा आहे. त्यांची भावना आहे ना, त्याच्यासाठी मी घेतलेली भूमिका आहे. स्थानिक आमदार आहे, त्याच्याबरोबर गेलो तर त्या भूमिकेमध्ये आमचा जो सर्कल आहे तो बरोबरचा तयार होईल आणि लोकांना तिथे लोकांशी संवाद साधून विकासात्मक ज्या गोष्टी आहेत त्या करता येतील. आज मी तुम्हालाही धन्यवाद देईन, कारण आज तुम्ही मुलाखत माझ्या मनात खतखत राहिली असती. आज बोललो, आज जरा निवांत झोप येईल मला, कारण मी मर्डरर नाही आहे आणि लोकहितातला माणूस, जनतेच्या ह्याच्यातला. पुन्हा एकदा आवाहन करेन, ज्यांनी माझ्याबद्दलचं ट्विट केलंय त्यांना मी सर्व जनतेला 33,500 आणि पूर्ण या विधानसभेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे लोक राहतात त्यांना सांगेन की अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना जवळ घेऊ नका. आज माझ्यावरती ही परिस्थिती आहे, उद्या आपल्यावरती असेल. आपल्याला यूज अँड थ्रो समजतात काय, मला असं अगोदर वाटलं नाही, पण आत्ता जेव्हा ट्विट केलं तेव्हा मला वाटलं की आपल्याला यूज करणारी माणसं आहेत. मी जनतेसाठी काम करणारा माणूस आहे. आजही माझ्याकडे जो गांजलेला आहे तो माझ्या दरवाज्याशी उभा राहतोय, करतोय ना. माझे जे यथाशक्ती मला जे काही जमतंय ते मी त्यांच्यासाठी काम करतोय ना, आणि करतही राहणार आहे. कारण ही आमच्या वडिलोपार्जित संस्कृती आली आम्हाला जोडून. तुम्ही फक्त उच्च शिक्षित आहात म्हणून तुम्ही फक्त हे बोलू शकता नाही. महाराष्ट्र केंद्राचं राज्य काय, मी पहलगाम बघितला, भारत पाकिस्तान बघितला, ऑपरेशन सिंदूर बघितला ना. देशाचं हित आहे, त्या देशहिताबरोबर आहे ना मी, बरोबर आहे. हिंदुत्वासाठी लढणारा माणूस आहे 100%. म्हणून कुठल्याही गोष्टीवरती काहीही ट्विट करणं अतिशय वाईट आहे. आवाजमध्ये तुम्ही जे ट्विट केलं ते अत्यंत वाईट आणि एकदम घाणेरडे शब्दातलं आहे. जा त्यांच्या फॅमिलीकडं आपण सांत्वन करून आला, त्यांना एकदा विचारा की याच्यात छोटमचा काय काम आहे का, की आमदार महेंद्र शेठचा काय आहे का, घ्या विचारून. नाहीतरी इथे चार्जशीट चालू आहे, द्या तिथे. किंवा त्यांच्याकडे CDR मागा, त्यांच्याकडे आमच्या 5 वर्षातलं काही ह्या विषयावर संभाषण असतं ते बघा, मग आपल्याला कळेल. काहीतरी म्हणू नका, एवढी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. आम्ही तर हात जोडतो प्रत्येक माणसाकडे. तर आपल्यासोबत छोटम शेठ होते. छोटम शेठ शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना ज्यांनी मतदान केलेले होते त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते आम्हाला वाटते सर्व प्रश्नांची उत्तर हे छोटम शेठ यांनी दिलेली आहे. छोटम शेठ ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होते त्यावेळी देव माणूस होते, त्यावेळी कुठेही जमिनी वगैरे मला वाटते झिराट विकायला गेलेला नव्हता. छोटम शेठ शकाप सोडल्याच्या नंतर त्यांनी जमिनी विकल्या, त्यांनी अशा गोष्टी केल्या, तशा गोष्टी केल्या. आपल्या पक्षातून गेल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर ते आरोप प्रत्यारोप करतात. त्याच्यामुळे आपल्याकडे असताना तो योग्य माणूस होता, देव माणूस होता. मग आपण आता त्याला देव माणूस कसं म्हणू शकत नाही. या सर्व प्रश्नांची छोटम शेठ यांनी योग्य ते उत्तरे मला वाटते ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे त्यांना दिलेले आहे. जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न होते तेही त्यांनी आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेले आहेत. 9:20 झालेली आहेत रात्रीचे. मी छोटम शेठ यांच्याशी तयार आहे, त्याच्यामुळे ह्या मुलाखतीसाठी मी किती कष्ट घेतले असतील हे तुम्ही समजू शकता. तुर्तास इथे थांबतो. जर काम आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमदार महेंद्र दळवी यांची सुद्धा इच्छा होती की तुम्ही छोटम शेठची एकदा मुलाखत घ्या. छोटम शेठ यांनी अतिशय योग्य अशी भूमिका आमदार महेंद्र दळवी यांच्या बाबतीत मांडली आणि त्यांनी सांगितलं की महेंद्र दळवी पहिल्यापासूनच पॉवरफुल आहे. त्यांच्याकडे 1,10,000 मतं आहेत, 2दा विधानसभेला आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळं
ते पॉवरफुल आहेतच, परंतु मी गेल्यानंतर आणखीन ते बळकट होतील आणि ते आता जिल्हा परिषदेला बळकट झाल्यामुळे बाकीच्या नेत्यांच्या मनामध्ये मला वाटते पोचून आलेलं आहे असं त्यांचं मत होतं. तुर्तास इथेच थांबतो. जर का लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.